आज करते जेवणाची रंगत वाढवणारा व्हेज मसाला पुलाव। 2 चमचे तूप घ्यायचं, त्यात लवंग, काळी मिरी, मोठी वेलची, छोटी वेलची, दालचिनी हे सगळे खडे मसाले त्यामध्ये टाकायचे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो हे चांगलं शिजवून घ्यायचं। नंतर त्यात हळद, पावभाजी मसाला 1 चमचा, पुलाव मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा हे मसाले टाकायचे आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। मसाले थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये जे मिक्स भाज्या लागतात पुलावसाठी त्या टाकायच्या, त्या थोड्या त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आणि झाकण ठेवून ही भाजी सगळी शिजू द्यायची। भाज्या थोड्याफार शिजल्यानंतर 1 वाटीभर बासमती तांदूळ आहेत ते टाकायचे। थोडासा इथे अर्धा चमचा मी लेमन ज्यूस टाकणार आहे। तुम्हाला थोडे आंबट चव हवी असेल तर टाका, नाहीतर मग हे ऑप्शनल असणार आहे, तुमच्या आवडीनुसार टाका। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि हा जो पुलाव आहे तो शिजू द्यायचा। हा व्हेज मसाला पुलाव आपला तयार आहे। कधी कधी आपल्याला असं जेवण हवं असतं जे लवकर बनेल आणि चवीला पण छान असेल, पण जास्त वेळ नसल्यामुळे लोक बाहेरून विकत आणून खातात आणि घरी करणं टाळतात। पण व्हेज पुलाव ही एक अशी रेसिपी आहे जी लवकर होते आणि चवीलाही छान लागते। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या छोट्या छोट्या साध्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।